नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। आता 11 वाजलेले, घरातले सर्व कामं झाले माझे। तर स्वयंपाकमध्ये बनवते मी कढी आणि शेंगदाणे लावून मिरच्या। तर आपल्या खानदेशमध्ये कशी बनवतात शेंगदाणे लावून मिरच्या, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे ती रेसिपी। आणि कढी कशी बनवते ते पण मी तुम्हाला। तर चला, मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे। तर मी ना आपलं घरीच लावलेलं दही घेतलेलं आहे। हे बघा, पहिले ना मी हे दही काढून घेतलं। हे बघ, इतकं छान आणि घट्ट दही राहतं, आपलं घरचं तर वेगळंच राहतं। आणि इथं बाकीचं टाकलेलं आहे हे, आणि इतकं घट्ट आहे ना, डायरेक्ट गोळे बनून गेलेले दह्याचे, इतकं घट्ट दही आहे। आणि याच्यात टाकलेलं आहे मी बेसन पीठ 1 चमचा, आपला हात चमचा घेतलेला आहे मी बेसन पीठचा 1 चमचा टाकून घेतलेला आहे। पाणी टाकून फिरवून घेऊ ते पूर्ण असं। बेसन पीठ बी त्याच्यात मिक्स झालं आणि इतकं छान म्हणजे घट्टपणा बेसन पिठामुळे येतो। आणि कढी ताक रेडी झाले, तर ते साईडला ठेवते मी। मसाल्यासाठी घेते मी इथं हिरवी मिरची घेतली आहे, लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे 4-5। आपला आहे ना शेंगदाण्याच्या कुट्टामध्ये लसूण आहे ना, त्याच्यामुळे मी 4-5च घेतलेला आहे। जिरं टाकते आणि आपण टाकू आता शेंगदाण्याचा कुट्टा। तीन चमचे त्याच्यात टाकू आपण कढीपत्ता। कढीपत्ता टाकून घेतला आणि हा बाकीचा राहू देते मी फोडणी द्यायला, तो साईडला ठेवते। आणि आपण हे मिक्सरला लावून घेऊ। थोडं पाणी टाकते मी त्याच्यात आणि मग फिरवते। पाणी टाकून घे, तेल टाकून घेतलंय मी। आपण टाकू आता त्याच्यात राई, कढीपत्ता आणि आपण हा मसाला करून घेतलेला आहे तो मसाला टाकू। आपला मसाला होतोय तोपर्यंत आहे ना मी मिरच्या अशा चिरून घेते, अशी चिरून। आपल्याला बघा मसाला किती छान असा तेल सोडून दिलं मसाल्याने। त्याच्यात टाकते मी हळद, टाकू आपण ताक। आणि इतकं छान हे आलेलं आहे त्याला। तेल गरम झालंय, त्याच्यात टाकते जिरं आणि मिरची चिरून घेतलेली आहे ना, ती मिरची टाकते। मीठ टाकते, हळद टाकते आणि आपला शेंगदाण्याचा कुट्टा टाकते। आणि कढी सोबत इतकी छान लागते, त्याच्यात पाणी टाकते।
तर आपल्या कढीमध्ये ना मीठ टाकायचं राहिलेलं आहे, मीठ टाकते मी आता. आणि मिरचीच्या भाजीचा इतका छान वास सुटलेला आहे, मस्त भाजी होती. आणि आपल्याला कोरडीच बनवायची, पातळ नाही बनवायची, पण आपली मिरची चांगली नरम व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मी पाणी टाकलेलं. तर बघा आपली मिरचीची भाजी इतकी छान झाली आहे आणि तेल पण मस्त सुटलेलं आहे. त्याच्यात टाकते मी कोथिंबीर. आणि मग नंतर लिंबू पिळा. तर मिरचीची भाजी आणि कढीसोबत भाकरी बनवलेल्या आहे. 2 भाकरी टाकून घेतल्या मी. पहिलेच भाकरी टाकून घेतल्या, म्हटलं किचन ओटा वगैरे आवरण्याच्या आधी. खिचडी पडलेली रात्रीची, तर ती गरम करते मी आता. आणि मुलांना आता कढी आणि खिचडी मुलं खाऊ शकतील म्हटलं, त्याच्यामुळे मी त्यांच्या भाकरी बनवल्या नाही आहे. त्यांना चपात्या आवडतात, कधीतरी खाऊन घेता भाकरी, पण कढीसोबत त्यांना चपाती आवडते. पण मी एक्स्ट्रा कढी बनवलेली आहे, रात्री त्यांना चपात्या बनवून देणार मी. तर आता मी ना खिचडी गरम करते. आणि खानदेशमध्ये खिचडी रात्रीची जर राहिली तर आवर्जून खाता. आणि तर आमच्या जळगावचं संध्याकाळचं वातावरण दाखवते. 6 वाजेचं. गुडिया राणी करते इथं अभ्यास आणि कृष्णा वरती करतोय. तर चला, बऱ्याच दिवसापासून वरती गेलेलं नाही, म्हटलं वरती जाऊन वातावरण दाखवते मी तुम्हाला जळगावचं. झाड बघा म्हणजे वरती ठेवलेले हे झाड, आणि यांनी काढलं आता. इथे ना पाणी साचून जातं, त्याच्यामुळे ना पाणी काढावं लागतं पूर्ण. तर ते पहिले आले माझ्या पहिले आणि पूर्ण पाणी काढून टाकलं त्यांनी. तर चला, इतकी छान हवा येते. डायरेक्ट आपण आता 3ऱ्यावरती जाऊ. दम भरला गेला माझा डायरेक्ट इतक्यावरती आले. आणि तुम्हाला दाखवते. आणि मुलं बघा कशी खेळत आहे ग्राउंडवरती. आणि इकडे पूर्ण जळगाव आहे. ती लांब बिल्डिंग दिसते, ते आपलं जळगावचं टावर आहे. तुम्हाला झूम करू. हे इथं ग्राउंडवरती पोरं खेळत आहे. आणि इतकं छान अशी हवा सुटलेली. आणि आज कंटिन्यू म्हणजे 2 दिवसापासून ना कंटिन्यू पाऊस आहे. आणि इकडे मस्त मंदिर, आपल्या मागच्या साईडला पण मंदिर आहे, महादेव मंदिर. आणि पुढच्या साईडला बंद आहे. इकडे आपल्याला सर्व काही भेटतं. इकडे पाणीपुरी, वडापाव, जे आपल्याला पाहिजे ते. इथं जवळच वडापावचं दुकान लागलं. हे बघ इथं कमळ लावलेले दिव्याने. काय खाते? कुरकुरे. गुडिया राणीने आणले कुरकुरे, गोपाल कुरकुरे. जास्तच घेऊन ये म्हटलं गुडियाला. मला खूप आवडतं. असा पावसाळा चालू झाला की मला हेच खाऊ शकतो. इतके खाणार नाही मी. ती आजीच्या दुकानावरची सर्व घेऊन आली. हां का, एवढं तर खाणार. वरून आली वरती ना, इतकी थंडी वाजायला लागली होती टेरेसवरती. तर लगेच खाली आली होती मी. भात लावला. मुगाची डाळीची भजे बनवायचे मला मस्त. आता हे बघा, जायच्या पहिलेच मी ना मुगाची डाळ आहे ना पाण्यात टाकून गेली होती भिजून. आता भिजलेली होती. तर मग मी आता जास्त, तर मी काय करते आता, हिला वाटून घेते. मस्त झाली, छान झाली.
आणि मिक्सरचं भांडण ती आणि माझी गुड्या राणी ना खूप हेल्प करते. तर तिने मिक्सरसुद्धा आणून दिला की ना भांड्यात आहे ना पूर्ण मी मुगाची डाळ काढून घेतली. गुड्या फिरवते आता, गुड्याला हौस आली. धर फिरव गुड्या राणी. गुड्या राणीने मस्त पिसून घेतली, छान बारीक झाली ग मस्त. कोथिंबीर टाकून देते पहिले, माझ्या हातात होती तर. ओवा टाकते, ही चिमणीचं हां, आणि आपलं चवीनुसार मीठ टाकते. आणि खायचा सोडा घेतलाय मी. आणि तिखट टाकते. हिरवी मिरची वगैरे काही टाकलेली नाही आहे, तिखटच्या बनवायच्या आहे आपल्याला तर तिखट घेते. हळद टाकली नाही मी, हळद टाकते. कर आता मिक्स. तर आता गुड्या राणी मिक्स करते. आणि एका साईडला आहे ना तेल सुद्धा गरम ठेवलंय मी. हाताने कर बाळा, हाताने कर. ठेवते तर मी बेसिनमध्ये भांडी, चमच्याच्या हात कर, हात खालून पूर्ण घेते. इकडून तिकडून पूर्ण मिक्स कर, असं फेन त्याला असं व्यवस्थित असं असं. आणि असं शिकायला ना खूप आवड आहे गुड्या राणीला. नमक बस टाक आता, एक 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 करून छोटे छोटे करून टाक. तर तिला आहे ना भीती वाटत होती तेलाची, तर एक भजी टाकली तिने, पहिले पण टाकली तिने, पण ती पूर्ण खराब होऊन गेली. मीठ टाकून देते तिला, म्हटलं जाऊ दे बाई, तेल वगैरे उडलं तर मग आखी. काढून घेतले ग. खायचे आहे का, खाऊन बघ. तर भजीमध्ये ना लसूणची पेस्ट सुद्धा टाकता, पण मी टाकलेली नाही. काय लागली पण मी टाकलेली नाही आहे. खूप छान लागते. गुड्या राणीला काही आवडत नाही लसूणची पेस्ट, त्याच्यामुळे मी काही टाकली नाही. तर या भजे खायला. तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.